विद्यादीप बालगृहातील कथित छळ प्रकरण आणि या प्रकरणी अदिती तटकरेंकडून चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। समितीने छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन मुलींची चौकशी केली। बालगृहातील मुलींची सदस्यांची चौकशी करण्यात आली। चौकशी करता विविध दस्तावेज सुद्धा मागवण्यात येत आहेत। संभाजीनगरात ज्या 9 मुली त्या वसतिगृहातून निघून गेल्या होत्या, आता त्याला पळून गेल्या म्हणतील, परंतु त्या निघून गेल्या होत्या तिथल्या वर्तणुकीमुळे। एक मुलगी तर अक्षरशः रस्त्यावर भीक मागत होती, ती सापडलेली आहे, जी हरवली होती ती। आणि त्या मुलींच्या तक्रारी जर बघितल्या तर मला असं वाटतं अंगावर शहारे येतील अशा प्रकारची स्थिती आहे। सरकार नुसतं निवेदनं करतंय, परंतु सरकार कोणती कारवाई करत नाही। मला असं वाटतं येणाऱ्या काळात आजच एखाद्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकारला या प्रकरणावर कारवाई करायला भाग पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।